A, B, C are the given points, and we have to show that these points are collinear. Now, related to any 3 points, if we consider any 3 points like this, these are non-collinear. If A, B, and C, these 3 points are non-collinear. Now join AB, BC, AC. तो 3 पॉइंट जॉईन केल्यानंतर तयार होणारे जे व्हेक्टर्स आहेत AB बार आणि BC बार कोलिनियर आहेत का हे दोन व्हेक्टर? AB बार आणि BC बार आहेत कोलिनियर. AB बार आणि AC बार कोलिनियर आहेत का? AB बार आणि AC बार कोलिनियर आहेत का? BC बार आणि AC बार? म्हणजे 3 पॉइंट जर कोलिनियर नसतील तर त्या 3 पॉइंट्सला जॉईन करणारे कुठलेच दोन व्हेक्टर हे कोलिनियर असणार नाहीत. आणि कॉन्व्हर्स इज ऑल्सो ट्रू. म्हणजे पॉइंट्स कोलिनियर तर व्हेक्टर कोलिनियर आणि व्हेक्टर कोलिनियर तर पॉइंट्स कोलिनियर. आता समजा 3 पॉइंट्स अशा प्रकारे आहेत, ए, बी आणि सी हे कोलिनियर पॉइंट आहेत. या 3 पॉइंटला जर जॉईन केला आपण ए बी बार बी सी बार हे दोन व्हेक्टर कसे असतील? किंवा ए बी बार ए सी बार कोलिनियर आणि ए सी बार बी सी बार कोलिनियर. म्हणजे 3 पॉइंट जर कोलिनियर असतील तर त्यांना जॉईन करणारे व्हेक्टर पण कोलिनियर असतात. 3 पॉइंट जर नॉन कोलिनियर असतील तर त्यांना जॉईन करणारे कोणतेही दोन व्हेक्टर पण कसे असतात? नॉन कोलिनियरच असतात. आणि याचा कॉन्व्हर्स काय? जर दोन व्हेक्टर नॉन कोलिनियर असतील तर ते व्हेक्टर ज्यापासून तयार झाले ते 3 पॉइंट कसे असणार? नॉन कोलिनियर. पण जर दोन व्हेक्टर कोलिनियर आहेत, समजा पी क्यू बार आणि क्यू आर बार असे दोन व्हेक्टर आपल्याला दिलेले आहेत. पी क्यू बार हा एक वेक्टर आणि क्यू आर बार हा एक वेक्टर. हे दोन व्हेक्टर कोलिनियर आहेत. म्हणजे 3 पॉइंट्स पी क्यू आणि आर हे कसे पाहिजेत? कोलिनियर असले पाहिजेत. मीन्स इफ द पॉइंट्स आर कोलिनियर देन व्हेक्टर्स जॉइनिंग द पॉइंट्स आर ऑल्सो कोलिनियर. आता यात एक्झाम्पल मध्ये आपल्याला हे 3 पॉइंट ए बी आणि सी कोलिनियर आहेत हे प्रूव्ह करायचे. त्यासाठी पहिल्यांदा या प्रत्येक पॉइंटचा आधी पोझिशन वेक्टर तयार करायचा आहे. पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए इक्वल टू ए बार. पोझिशन वेक्टर कसं तयार करायचा? आय जे के ना मल्टिप्लाय करायचं करस्पॉन्डिंग कोऑर्डिनेट्सला. दॅट इज 3i प्लस 2j मायनस 4k. Position vector of point B equal to B bar 9i plus 8j minus 10k. Position vector of point C equal to C bar minus 2i minus 3j plus k. कोऑर्डिनेट्स वरून आधी त्या पॉइंटचा प्रत्येक पॉइंटचा पोझिशन वेक्टर तयार करायचा. नंतर या 3 पॉइंट पासून तयार होणारे कोणतेही दोन वेक्टर म्हणजे ए बी बार बी सी बार ए सी बार तीनपैकी कोणतेही दोन वेक्टर तयार करता येतील. ए बी बार इक्वल टू आपण लिहू शकतो बी बार मायनस ए बार. ए बी बार म्हणजेच बी बार मायनस ए बार. दॅट इज 9i प्लस 8j मायनस 10k. आणि मायनस ए बार म्हणजेच मायनस 3i मायनस 2j. सगळ्या टर्म साईन चेंज होईल ए बारच्या मायनस केल्यामुळं. आणि प्लस 4k. 9 minus 3 6i 8 minus 2 6j
-10 + 4 -6 a. यामधनं 6 कॉमन घ्या वाटल्यास. I bar plus Z bar minus K bar. This one is value of AB bar. एक वेक्टर तयार झाला. त्यानंतर BC बार किंवा AC बार कुठलाही वेक्टर तयार करा. AC बार शक्यतो पहिला पॉइंट सेम राहील अशा पद्धतीने प्रॅक्टिस ठेवायची, पुढेही बऱ्याच ठिकाणी युजफुल राहील. AC बार इक्वल टू C बार मायनस A बार. C बार -2I -3J प्लस K आणि मायनस A बार -3I -2J आणि +4K इक्वल टू -2I -3I -5I -3 -2 -5J आणि 1 + 4 म्हणजेच +5K. यातनं -5 कॉमन घ्या म्हणजे AC बार इक्वल टू -5 इन ब्रॅकेट I प्लस J minus K. Let this is equation 2. आपल्याला हे 3 पॉइंट कोलिनियर आहेत हे प्रूव्ह करायचे आहेत. त्याआधी हे 2 व्हेक्टर कोलिनियर आहेत हे प्रूव्ह करावं लागेल. 2 व्हेक्टर कोलिनियर कधी असतात? इफ वन वेक्टर इज स्केलर मल्टिपल ऑफ अदर वेक्टर. एक वेक्टर जर दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल असेल तर ते 2 वेक्टर कोलिनियर असतात. आता यात काही ठिकाणी डायरेक्ट मल्टिपल दिसतील, म्हणजे समजा हा जसा 6 इंटू मिळाला आहे, समजा इथे 2 इंटू जर असता तर आपण 6 ला 2 इंटू 3 असं लिहू शकतो आणि ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. पण इथे 6, 5 हे थोडेसे डिफरंट आहेत, पण ब्रॅकेट सेम आहे. जर डायरेक्ट सबस्टिट्यूट झाली व्हॅल्यू, काही ठिकाणी डायरेक्ट AB बार इक्वल टू 2 टाइम्स AC बार किंवा AC बार इक्वल टू 3 टाइम्स AB बार अशा व्हॅल्यूज मिळतात. पण इथे हे कोएफिशियंट डिफरंट आलेले आहेत. काय करायचं? दोघांचा रेशो घ्यायचा, म्हणजेच फ्रॉम 1 and 2 AB bar upon AC bar equal to 6 into I plus J minus K upon -5 into I plus J minus K. त्या ठिकाणी I plus J minus K चा हा ब्रॅकेट कॅन्सल होऊन जाईल, म्हणजेच AB बार इक्वल टू -6/5 AC बार पलीकडे मल्टिप्लाय घ्या. -6/5 हा स्केलर आहे. as AB bar is scalar multiple of AC bar. Therefore, AB bar and AC bar are collinear, and therefore points A, B, and C are collinear.
पॉइंट्स कोलिनियर आहेत हे प्रूव्ह करण्यासाठी आधी त्या प्रत्येक पॉईंटचा पोझिशन व्हेक्टर त्यावरून दोन व्हेक्टर्स तयार करायचे, दोन व्हेक्टरचा रेशो घेऊन एक व्हेक्टर दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल आहे हे प्रूव्ह होते. व्हेक्टर कोलिनियर म्हणजेच तीन पॉइंट्स कोलिनियर. असाच एक तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे प्रॅक्टिस म्हणून. पॉइंट पी 4,5,2 4,5,2 पॉइंट क्यू 3,2,4 and point R 5,8,0 5,8,0. as a homework. Next, take down. If the vectors 2i bar minus qj bar plus 3k bar and 4i bar minus 5j bar plus 6k bar are collinear, then find the value of q. Then find the value of q. आता इथे पॉइंट्स नाही दिलेले, डायरेक्ट दोन व्हेक्टर्स दिलेत आणि हे दोन व्हेक्टर कोलिनियर आहेत हे सांगितले. त्यावरून आपला क्यू ची व्हॅल्यू फाइंड करायची. फर्स्ट ऑफ ऑल लेट गिव्हन व्हेक्टर्स आर, त्यांना आपण नाव देऊ ए बार आणि बी बार. हे दोन व्हेक्टर आहेत. आता हे दोन व्हेक्टर कसे आहेत? कोलिनियर. म्हणजेच त्यावरून काय लिहिता येईल? वन व्हेक्टर इज स्केलर मल्टिपल ऑफ अदर व्हेक्टर as these vectors are collinear, therefore a bar equal to k into b bar, where k is scalar. दोन व्हेक्टर कोलिनियर आहेत म्हणजे एक व्हेक्टर दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल आहे. a bar equal to 2i bar minus qj bar plus 3k bar. राइट साइडला के, हे थोडासा कन्फ्युजिंग होऊ दे नका. हा के स्केलर आणि के बार जो आहे तो व्हेक्टर, किंवा के ऐवजी इतर कुठला कॉन्स्टंट आपण एम एन किंवा एक्स वाय अशा प्रकारचा कॉन्स्टंट घेऊ शकतो. किंवा नॉर्मली पॅरामीटर म्हणून व्हेक्टर्स मध्ये स्मॉल टी हा पण एक स्केलर घेतला जातो. त्यावेळेस आपण 3 डायमेन्शनल लाईन प्लेन यामध्ये पाहणार आहेत पॅरामेट्रिक इक्वेशन्स वगैरे. या ठिकाणी कंडिशन सगळ्या याच आहेत, फक्त कॉन्स्टंट के ऐवजी टी घेतला जातो आणि टी हा एक पॅरामीटर असतो, पण तो कॉन्स्टंट आहे. त्यामुळे तो कॉन्स्टंट आपण टी घेऊ शकतो किंवा इतर कुठला कॉन्स्टंट के पण चालेल. इक्वल टू राईट साइडला के इंटू 4i बार मायनस 5j बार प्लस 6k बार. कॉन्स्टंट के न स्केलर के न ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा.
2i bar minus qj bar plus 3k bar equal to 4k into I bar minus 5k into j bar plus 6k into k bar. And now हे दोन वेक्टर सारखे दोन्ही साईडला. हे दोन वेक्टर सारखे कधी असतील पॉसिबल? दोन्ही साईडला आय बारचा कोएफिशियंट सारखा पाहिजे, जे बारचा कोएफिशियंट सारखा पाहिजे आणि के बारचा कोएफिशियंट सारखा पाहिजे. यांचे कोएफिशियंट इक्वेट करायचे. इक्वेटिंग कोएफिशियंट्स ऑफ I bar, J bar and K bar. यांचे कोएफिशियंट जर इक्वेट केले, हा येईल 4k, हा असेल 2. 4k इक्वल टू 2. त्यावरून लगेच k ची व्हॅल्यू मिळेल 2/4 म्हणजेच 1/2. I बारचा कोएफिशियंट इक्वेट झाला. J बारचा कोएफिशियंट -q इक्वल टू -5k. मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल आणि के ची किंमत लगेच टाकून द्या. 5 into 1/2 म्हणजे q इक्वल टू काय आला? 5/2. तिसरा कोएफिशियंट इक्वेट करण्याची गरज नाही, आपल्याला फक्त q ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ती व्हॅल्यू मिळाली. Next one, small a bar and small b bar. Small a bar and small b bar are non-collinear. Small a bar and small b bar are non-collinear. Full stop. If C bar equal to x minus 2 into a bar plus b bar and d bar equal to two x plus 1
into a bar minus b bar are collinear find the value of x. Find the value of x. आता पहा यामध्ये ए बार आणि बी बार नॉन कोलिनियर आहेत, पण ए बार आणि बी बार पासून तयार होणारे दोन व्हेक्टर आहेत सी बार आणि डी बार, हे व्हेक्टर मात्र कसे आहेत? कोलिनियर. आणि ही कंडिशन मोस्ट ऑफ द टाइम एक्झिस्ट होतच असते. जसं आपण हे जरी व्हेक्टर गृहीत धरले ए बार आणि बी बार, ए बार हा व्हेक्टर तयार झाला आय बार, जे बार आणि के बार या तीन व्हेक्टर पासून. बी बार हा व्हेक्टर तयार झालाय आय बार, जे बार आणि के बार या तीन व्हेक्टर पासून. यात आय बार, जे बार आणि के बार हे तीन व्हेक्टर कसे असतात? कोलिनियर असतात. आय बार, जे बार आणि के बार हे तीन व्हेक्टर ए बार बी बार ने विचारत आहे. आय बार, जे बार आणि के बार कोलिनियर असतात का ते? कारण आय बार म्हणजे एक्सच्या डायरेक्शन मध्ये, जे बार म्हणजे आणि के बार म्हणजे ते कोलिनियरच काय को प्लॅनर पण नसतात. ते को प्लॅनर पण व्हेक्टर नसतात, त्यामुळे कोलिनियर असायचा प्रश्नच नाही. आय बार, जे बार, के बार हे तीन व्हेक्टर नॉन कोलिनियर किंवा नॉन को प्लॅनर असतात, पण त्यांच्यापासून तयार झालेले ए बार आणि बी बार हे दोन व्हेक्टर कसे आहेत? कोलिनियर आहेत. तसं याही ठिकाणी ए बार आणि बी बार हे दोन कोलिनियर व्हेक्टर आहेत, पण त्यांच्यापासून तयार झालेले सी बार आणि डी बार कसे आहेत? ए बार आणि बी बार नॉन कोलिनियर, सी बार आणि डी बार कोलिनियर. So here these are given vectors as C bar and D bar are collinear. सी बार आणि डी बार हे दोन वेक्टर कोलिनियर आहेत, म्हणजेच एक वेक्टर दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल येईल. सी बार इक्वल टू के इंटू डी बार वेअर के इज स्केलर. किमती टाकून द्या त्यांच्या. सेम एक्झाम्पल आहे ॲज प्रिव्हियस. सी बारची किंमत एक्स मायनस 2 इंटू ए बार प्लस बी बार, राइट साइड के इंटू ब्रैकेट 2x प्लस 1 इंटू ए बार माइनस बी बार. के ना मल्टिप्लाय करा ब्रॅकेट मध्ये एक्स मायनस 2 इंटू ए बार प्लस बी बार, के इंटू ब्रॅकेट 2x प्लस 1 इंटू ए बार मायनस के इंटू बी बार. दोन्ही साईडचे व्हेक्टर्स इक्वल आहेत, म्हणजेच कोएफिशियंट इक्वेट करू शकतो आपण. इक्वेटिंग कोएफिशियंट्स ऑफ ए बार अँड बी बार. ए बार आणि बी बारचे कोएफिशियंट इक्वेट करा. आधी बी बारचा कोएफिशियंट इक्वेट करा, के ची किंमत त्यावरून लगेच मिळेल. बी बारचा कोएफिशियंट जर इक्वेट केला, लेफ्ट साइडला बी बारचा कोएफिशियंट काय आहे? 1 इक्वल टू राईट साइडला बी बारचा कोएफिशियंट मायनस के, म्हणजे के इक्वल टू कायला? -1. ए बारचे कोएफिशियंट जर इक्वेट केले, एक्स मायनस 2 इक्वल टू के इंटू 2x प्लस 1, के ची किंमत सबस्टिट्यूट करा, म्हणजेच एक्स मायनस 2 इक्वल टू -1 इंटू 2x प्लस 1, -1 ने मल्टिप्लाय केला -2x मायनस 1, 2x लेफ्ट साइडला 2 राईट साइडला, 2x प्लस x इक्वल टू +2 -1.
3x equal to 1, x equal to 1 by 3. Next, check whether check whether the vectors check whether the vectors 4I bar check whether the vector 4I bar plus 13j bar minus 18k bar is a linear combination of the vectors is a linear combination of the vectors I bar minus 2j bar plus 3k bar and 2I bar plus 3j bar minus 4k bar. Here, first of all, we have given these three vectors and we have to check whether one vector is linear combination of other vectors or not. For this one, first of all, given vectors, पहिला वेक्टर इतर दोन वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन आहे की नाही हे चेक करायचं. आपण पहिला वेक्टर सी बार गृहीत धरू युजुअल नोटेशन साठी इक्वल टू ए बार बी बार किंवा पहिला वेक्टर आर बार गृहीत धरला तरी चालेल. यात दोन तीन प्रकारचे क्वेश्चन्स आता इथून पुढे सेम प्रोसिजरचे आहेत. समजा सी बार हा वेक्टर ए बार आणि बी बारचं लिनियर कॉम्बिनेशन असला याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? समजा आपला क्वेश्चन काय? चेक वेदर सी बार इज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार अँड बी बार. सी बार हा ए बार आणि बी बारचं लिनियर कॉम्बिनेशन असला आहे की नाही ते चेक करायचं. समजा असला तर काय? त्याचा अर्थ काय? तीन वेक्टर कोप्लॅनर असतील. म्हणजे जर क्वेश्चन असा विचारला शो दॅट द व्हेक्टर्स आर कोप्लॅनर, त्याला ही सोल्युशन प्रोसेस हीच असेल. आणि जर ते लिनियर कॉम्बिनेशन नसेल तर ते व्हेक्टर्स कसे असतील? नॉन कोप्लॅनर. म्हणजे व्हेक्टर कोप्लॅनर आहेत किंवा नाही यासाठीही याच टाईपचा क्वेश्चन. किंवा आणखी एका प्रकारे क्वेश्चन विचारला जातो एक्सप्रेस दिस वेक्टर सी बार ॲज ए लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार अँड बी बार.
एक्सप्रेस सी बार ॲज ए लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार अँड बी बार. ह्या तिन्ही प्रकारे जे क्वेश्चन विचारले जातात तिन्हीसाठी सोल्युशन प्रोसेस सिमिलर आहे. पहिला टाईप काय, चेक वेदर वन व्हेक्टर इज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ अदर ऑर नॉट. दुसरा म्हणजे शो दॅट द व्हेक्टर्स आर को प्लॅनर. तिसरा म्हणजे एक्सप्रेस वन व्हेक्टर ॲज ए लिनियर कॉम्बिनेशन ऑफ अदर व्हेक्टर. आणि चौथा म्हणजे जसं मागच्या पार्टमध्ये व्हेक्टर को प्लॅनर आहेत असं सांगितलंय, त्यावरून एखाद्या अननोन के किंवा एखादा कुठला तरी एक्स वाय याच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. त्यासाठी ही सिमिलर प्रोसेस आहे. कोलिनियर आणि को प्लॅनर दोनच टाईपचे क्वेश्चन्स इनिशियल लेवलला. यात कोलिनियरसाठी प्रोसेस म्हणजे वन व्हेक्टर स्केलर मल्टिपल ऑफ अदर व्हेक्टर, आणि को प्लॅनरच्या प्रत्येक ग्रुपसाठी क्वेश्चनसाठी वन व्हेक्टर इज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ अदर टू व्हेक्टर्स. मग त्यामध्ये लेट सी बार इक्वल टू x into a bar plus y into b bar, where x and y are scalars. तो या पद्धतीने एक्सप्रेस करता येतो असं आपण गृहीत धरलं. जर एक्सप्रेस करता येत असेल तर आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज मिळायला पाहिजेत प्रत्येक इक्वेशन नंतर. आता यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. सी बारची किंमत काय, 4i plus 13j minus 18k इक्वल टू x इंटू ए बारची किंमत i बार मायनस 2j बार प्लस 3k बार प्लस y इंटू बी बारची किंमत 2i बार प्लस 3j बार मायनस 4k बार. आता यामध्ये x आणि y ना ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा. x इंटू i बार मायनस 2x इंटू j बार प्लस 3x इंटू k बार. y ना मल्टिप्लाय केलं तर 2y इंटू i बार प्लस 3y इंटू j बार मायनस 4y इंटू k बार. x आणि y ना ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करायची. 4i बार प्लस 13j बार मायनस 18k बार इक्वल टू, राईट साईडला आय बारच्या टर्म्स मधून आय बार कॉमन घेतला, x इंटू आय बार आणि 2y इंटू आय बार, तो होईल x प्लस 2y इंटू आय बार. नंतर मायनस 2x इंटू जे बार प्लस 3y इंटू जे बार. मायनस कॉमन नका घेऊ, मायनस 2x प्लस 3y इंटू जे बार. आणि के बारच्या टर्मसाठी 3x मायनस 4y इंटू के बार. Now equating coefficients. Equating coefficients of I bar, J bar and K bar. दोन्ही साइडला I bar, J bar, K bar चे कोएफिशिएंट इक्वेट करायचे. आता यात राइट साइडला I bar चा कोएफिशिएंट काय आहे, x प्लस 2y इक्वल टू लेफ्ट साइडला I bar चा कोएफिशिएंट 4. नंतर J bar चा कोएफिशिएंट मायनस 2x प्लस 3y, लेफ्ट साइडला 13, आणि के बारचा कोएफिशिएंट 3x मायनस 4y इक्वल टू मायनस 18, इक्वेशन 1, 2 and 3. हियर या ठिकाणी आपल्याला
या सबस्टिट्यूशन नुसार कोएफिशियंट इक्वेट करून 3 इक्वेशन मिळालेत, पण व्हेरिएबल दोनच आहेत, एक्स आणि वाय. दोन व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या असतील सायमल्टेनियसली सॉल्व्ह करून, तर 3 इक्वेशनची गरज आहे का? सायमल्टेनियस इक्वेशन सर रूलच आहे, नंबर ऑफ इक्वेशन्स अँड नंबर ऑफ व्हेरिएबल्स हे जर इक्वल असतील तर ते सॉल्व्ह होऊ शकतात. म्हणजे यातले कुठलेही दोन इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो, त्यावरून आपल्याला एक्स आणि वायच्या किमती मिळतील, तिसऱ्या इक्वेशनची गरज नाहीये. तर यात इथून पुढे खूप डिफरंट मेथड्स आहेत या फर्दर पार्टसाठी. एक कन्सेप्ट या ठिकाणी यूज केली जाते काही ठिकाणी, कन्सिस्टन्सी ऑफ इक्वेशन्सची. आपला चेक काय करायचं की सी बार हा लिनियर कॉम्बिनेशन म्हणून एक्सप्रेस करता येऊ शकतो, म्हणजे एक्स आणि वाय हे असे दोन स्केलर एक्झिस्ट होतात की ज्यासाठी आपण सी बार इक्वल टू एक्स इंटू ए बार प्लस वाय इंटू बी बार असं लिहू शकतो. हे कधी पॉसिबल आहे? जर हे तिन्ही इक्वेशन कन्सिस्टंट असले तर. जर 3 इक्वेशन कन्सिस्टंट नसतील तर आपण सी बार इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार असं लिनियर कॉम्बिनेशन लिहू शकत नाही. आणि हे लिनियर कॉम्बिनेशन लिहू शकत नाही म्हणजेच ते 3 व्हेक्टर नॉन कोप्लेनर आहेत. हे 3 इक्वेशन जर कन्सिस्टंट असतील तर लिनियर कॉम्बिनेशन लिहिता येईल आणि तरच व्हेक्टर्स कोप्लेनर असतील. दोन्ही प्रकारच्या क्वेश्चनसाठी सेम प्रोसेस. पण जर हे 3 इक्वेशन कन्सिस्टंट नसले तर मात्र ते लिनियर कॉम्बिनेशन लिहिता येणार नाही, ते एक्झिस्ट होणार नाही, आणि म्हणजेच व्हेक्टर कसे असतील? नॉन कोप्लेनर असतील. मग कन्सिस्टन्सी म्हणजे काय? इक्वेशन कन्सिस्टंट असतील आणि नसतील याच्यावर आता डिपेंड आहे सगळं. इक्वेशन कन्सिस्टंट आहेत म्हणजे काय? यापैकी कोणत्याही दोन इक्वेशनच्या सोल्युशननी जर तिसरे इक्वेशन सॅटिस्फाय होत असेल तर याचा अर्थ ते 3 इक्वेशन कन्सिस्टंट आहेत. कन्सिस्टन्सी म्हणजे त्या तिघांचंही सोल्युशन एकच पाहिजे. नाहीतर काय, फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन सोडून एक्स वायच्या वेगळ्याच किमती येतात, सेकंड आणि थर्ड सोडून एक्स वायच्या वेगळ्याच व्हॅल्यू येतात, फर्स्ट आणि थर्ड साठी वेगळ्याच व्हॅल्यू येतात. कन्सिस्टन्सी राहणार नाही. तिन्ही इक्वेशनचं सोल्युशन जर कॉमन असेल, सेम असेल, तरच हे इक्वेशन कन्सिस्टंट आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि हे 3 इक्वेशन कन्सिस्टंट कधी असतील? ज्या तिघांचं सोल्युशन कॉमन असेल. तिघांचं सोल्युशन कॉमन म्हणजेच कुठले तरी दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे आणि त्यांनी तिसरं इक्वेशन सॅटिस्फाय होतं की नाही चेक करायचं. ही एक मेथड. अल्टरनेटिव्हली लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे कन्सिस्टंट कधी असतात? या तिन्ही इक्वेशनचा ऍट अ टाइम एक डिटर्मिनंट घ्यायचा कोएफिशियंटचा. 1 2 4 पहिला इक्वेशन, ते कॉन्स्टंट लेफ्ट साइड घ्यायचे आधी. 1 2 -4 -2 3 -13 3 -4 18. तो डिटर्मिनंट एक तयार करायचा. त्या डिटर्मिनंटची किंमत जर 0 आली तर याचा अर्थ इक्वेशन कन्सिस्टंट आहे. आता ही प्रोसेस आपल्याला कधी वापरणं कन्व्हिनियंट आहे? एक म्हणजे फक्त सी बार हा लिनियर कॉम्बिनेशन म्हणून एक्सप्रेस करता येतो किंवा नाही एवढंच चेक करायचं, किंवा व्हेक्टर कोप्लॅनर आहेत किंवा नाही एवढंच प्रूव्ह करायचं. पण जर क्वेश्चन असा असेल एक्सप्रेस सी बार ॲज ए लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार अँड बी बार, तिथे आपल्याला फक्त एक्सप्रेस करता येतो का नाही एवढं कळून उपयोग नाहीये, तो कसा एक्सप्रेस होतो म्हणजे एक्स आणि वायच्या किमती तिथं काढणं आवश्यक आहे, म्हणजे सायमल्टेनियसली सोडवावं लागेल. त्यामुळं मोस्टली इक्वेशन सोडून जी प्रोसेस आहे ती प्रोसेस दोन्ही ठिकाणी बेनिफिशियल ठरते. कन्सिस्टन्सीची प्रोसेस सोपी आहे, पण को प्लॅनरच्या या आणि को लिनियरच्या प्रत्येक प्रॉब्लेमसाठी याच 12th मध्ये याच चॅप्टरमध्ये पुढे आणखी अशा सिंपल मेथड आहेत की या मेथड्स आपण यूज पण करणार नाहीत. स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट किंवा लाईन आणि प्लेन मधला जो सेक्शन आहे डायरेक्शन रेशियो डायरेक्शन कोसायनचा,
त्यावरून हेच एक्झाम्पल्स खूप इझी मेथडनी सॉल्व्ह होतात. तसं स्केलर ट्रिपल प्रोडक्टमध्ये या तिन्ही व्हेक्टर्सचा डिटर्मिनंट घ्यायचा, तो 0 आला की व्हेक्टर को प्लॅनर, नाही आला तर व्हेक्टर नॉन को प्लॅनर. संपला. पण आता हे दोन्ही पॉईंट्स आपल्याला इन्क्लूड आहेत. एक्झाम मध्ये काय असं विचारलं जाणार नाही बाय युझिंग धिस मेथड, बाय युझिंग धिस मेथड, पण तरी आपल्याला थोडंसं आता रिवाइज पॅटर्न पॉईंट ऑफ व्ह्यू अलर्ट राहणं आवश्यक आहे. आता फर्दर प्रोसेस काय, यातले कुठले तरी दोन इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे. हे सॉल्व्ह करणार, मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 2 and add to equation 2. इक्वेशन 1 ला 2 न मल्टिप्लाय केला, 2x plus 4y equal to 8. आणि सेकंड इक्वेशन तसंच, -2x plus 3y equal to 13. आणि हे इक्वेशन ऍड केले, 2x कॅन्सल, 7y equal to 21 म्हणजे y equal to 3. ही व्हॅल्यू टाका इक्वेशन 1 मध्येच. फ्रॉम 1 x plus 2 into 3 equal to 4 म्हणजेच x plus 5 equal to 4, x equal to काय येईल, -1. हा -2 येईल, x plus 6 equal to 4, x equal to -2. दोन इक्वेशन पहिले सॉल्व्ह केलेत, त्यावरून एक्स वायच्या किमती मिळाल्या, पण इक्वेशन कन्सिस्टंट आहेत की नाही हे चेक करावं लागेल आधी. म्हणजे याच मिळालेल्या व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट करून पाहायच्या. फ्रॉम 3 ची लेफ्ट हँड साइड काय आहे, 3x - 4y equal to 3 into -2 -4 into y ची किंमत 3 -6 - 12 equal to काय तो मायनस. therefore equations 1, 2 and 3 are consistent and therefore C bar can be expressed as linear combination of A bar and B bar. आता या क्वेश्चन मध्ये एवढंच विचारलंय, पण जर क्वेश्चन असा असेल एक्सप्रेस सी बार ॲज ए लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार अँड बी बार, तर काय करायचं, एक्स आणि वायच्या किमती फक्त टाकून द्यायच्या. ॲज सी बार, यातही लिहिलं तरी चालतं, हे सी बार इक्वल टू -2 into A bar plus 3 into B bar.